बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या पवन नगरमध्ये MNGL गॅस पाईपलाईन आता फुटली आहे। पाईपलाईन फुटल्याने गॅस गळती सुरू झाली आहे। गॅस फ्लो बंद करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली आहे। नाशिकमधील पवन नगरमध्ये MNGL गॅस पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे गॅस गळती सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर गेल्या 2 वर्षांपासून नाशिकमध्ये MNGLच्या पाईपलाईन खोदकामासाठी काम सुरू आहे। आज सकाळी असंच काम हे पवन नगर परिसरामध्ये सुरू असताना पाईपलाईनचे काम खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आणि पाईपलाईन फुटल्याने गॅस गळती सुरू झालेली आणि त्यावर आता खरं तर तिथल्या स्थानिक नागरिकांनी माती टाकलेली आहे। गॅस बाहेर येत असल्याने खरं तर परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र प्रशासनाने त्या ठिकाणी लवकरच पाचारण केलं। पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, त्याचबरोबर अग्निशमनची यंत्रणा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित झाली होती। आता सध्या स्थितीला जर बघितलं तर गॅस गळती जी आहे ती थांबलेली आहे, त्यामुळे एकंदरीत जे आता खोदकाम जे आहे ते सुरळीत सुरू झालेले आहे। फक्त जी धोकेदायक परिस्थिती होती ती आता नाहीशी झालेली। नीलम जी, धन्यवाद महेश आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।